हे माहीत आहे की आज महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाची एक भेट घेतली. देशभरात हा जो एक प्रश्न गाजलेला आहे, चर्चेत आहे, फक्त आपल्या देशात नाही तर जगभरात आहे की SIR हे जे इंटेन्सिव्ह जे काही पूर्ण प्रयत्न चाललेत मतदार वगळण्याचे किंवा मतदार यातीतून काढण्याचे, त्याच्यावर आमच्या ज्या अनेक शंका होत्या, आमच्या काही सूचना असतील, हे सगळं घेऊन आम्ही आज निवडणूक आयोगासोबत आणि निवडणूक आयोगाचे CEO चोक्लिंगम साहेबांसोबत सखोल चर्चा केली. म्हणायला तसं चर्चा सकारात्मक झाली, अनेक विषयांवर चर्चा झाली आणि या चर्चेतून जे काही आम्ही सूचना केलेल्या आहेत, काही मुद्दे मांडलेले आहेत, त्याची अंमलबजावणी होईल हे आत्ता तरी आम्हाला वाटत आहे. असो तरी देखील आम्ही ह्याच्यावर काम करत आहोत सातत्याने. जे काही आत्ता प्री मॅपिंग असेल, मग मॅपिंग होईल पुढे, ह्याच्यावर राजकीय पक्ष म्हणून आम्ही कामाला लागलेलो आहोत. ज्या नागरिकांना भीती वाटत असेल, ज्या नागरिकांना शंका असेल मनात, आमच्या वेगळ्या वेगळ्या पक्ष कार्यालयातून, शाखेतून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि महाराष्ट्रात निवडणुका लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या असो, आत्ता कुठेही जवळ नसताना ही SIRची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती सुरळीत व्हावी, नीट व्हावी, कोणालाही वगळता येऊ नये. जे रितसर या देशाचे नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांचं नाव वगळण्यात येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत. आणि हे सगळे आम्ही चर्चा ह्या CEOंबरोबर केली. ह्याच्यात आता ही जेव्हा प्रक्रिया सुरू होईल, मला वाटतं मीडियाचं देखील तेवढंच मोठं काम राहील. कारण आपण पाहिलं असेल बिहारमध्ये जे झालं किंवा बंगालमध्ये जे झालं, असं म्हटलं जातं की बंगालची निवडणूक ही SIRच्याच प्रक्रियेमुळे ज्या भाजपाने जिंकलेली आहे त्याच्यात जवळपास 90% योगदान हे SIRचं आहे. हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये जिथे असं SIR सुरू होईल आता, ते होऊ नये ह्याच्यात जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. नागरिक म्हणून मीडिया असेल, राजकीय पक्ष असेल, ही जबाबदारी आपण वाटून पुढे काम करावं. ह्याच्यात पुढे काही आपल्याला प्रश्न असतील तर सांगावे. मला वाटतं आपल्याला काही दुसरं वेगळं आहे का? आपण काय प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत ते थोडे सविस्तर सांगितले तर बरं होईल. 26 नाही, आमच्याकडे 32 होते. 38 मुद्दे. नाही, आम्ही ती यादी पूर्णपणे आपल्याला देऊ आणि त्या यादीवर पुढची चर्चा आपल्याला कळेल. या सगळ्या 38 मुद्द्यामध्ये काही मुद्दे असे महत्त्वाचे होते ज्याचा उल्लेख अध्यक्षांनी यांनी केलेला आहे की निवडणुका ह्या निपक्षपणाने व्हाव्या, कोणाच्या तरी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपामुळे होऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. अनेक राज्याचा अनुभव घेतल्यानंतर मतदारांच्यामध्ये एक जी संभ्रमावस्था आहे आणि ती राजकीय हस्तक्षेपामुळे होऊ नये म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे चोक्लिंगमने आम्हाला सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये खरं म्हटलं तर आम्ही काही निवडणूक प्रक्रियेमध्ये BLOंचा किती हस्तक्षेप असावा, राजकीय हस्तक्षेप त्याच्यात किती नसावा, निवडणूक प्रक्रिया करताना ज्या काही नावं येतील त्या नावाची ज्यावेळेला व्हेरिफिकेशन होईल, ते व्हेरिफिकेशन करत असताना जी नावं नोंदणार, जी नावं कमी होणार, त्याची माहिती ही पूर्णपणाने BLOंना मिळाली पाहिजे. आणि ती यादी ज्या आम्ही मागितलेल्या अशा 36 प्रक्रियेमधल्या काही सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत. मला वाटतं की त्यांनी त्याची गांभीर्याने नोंद घेतली. काही गोष्टी ज्या आहेत राज्य स्तरावर ते निर्णय घेतील, काही गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या केंद्रामध्ये असलेल्या निवडणूक आयोगाला ते कळवलेले आहेत, त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्याच्या पद्धतीच्या प्रक्रिया करताना आम्ही त्यांना सांगितलं की ही प्रक्रिया करताना जो मुदत दिलेली आहे ती जर आता 3 वर्ष निवडणुकीला वेळ आहे तर ती मुदत जरी आम्हाला वाढवून मिळाली तरी त्यामध्ये प्रक्रिया करताना चांगल्या प्रकारची प्रक्रिया होऊ शकते. असे अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि ते मुद्दे मांडण्याच्या संदर्भातल्या भूमिका करताना आत्ता तरी सकारात्मक अशा प्रकारची निवडणूक आयोगाने आम्हाला त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे. आता पुढे काय होतं याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 38 मुद्द्यांमधली काही मुद्द्यांवरती निवडणूक आयोगाकडे अजूनही स्पष्टीकरण नाही. आणि त्याकरता जे चोक्लिंगमजींनी सांगितलं की त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचे काही निर्देश घ्यायचे आहेत आणि आमच्यामध्ये अशा तऱ्हेची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे की आम्हाला कदाचित केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील भेट घ्यावी लागेल. सगळ्यात मुंबईसाठी जो महत्त्वाचा मुद्दा होता ज्याच्याबद्दल चर्चा झाली तो म्हणजे जे स्थलांतरित आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्विकासाची कामं चालू आहेत आणि पुनर्विकासाच्या कामामध्ये जे भाडे तत्वावरती बिल्डरच्या माध्यमातून असतील किंवा वेगवेगळ्या कारणांनी जे गेलेले आहेत, जे तिथे नाहीच आहे, तिथे जागाच नाही आहे, मग त्यांचं काय करणार. तर या संदर्भामध्ये ज्या वेळेला प्रश्न, कारण हा प्रचंड मोठा प्रश्न जो आहे मुंबईकरांसाठी आहे आणि त्या प्रश्नावरती निवडणूक आयोगाकडे आत्ता उत्तर नाही, त्याने अभ्यास करून त्याच्यावरती आम्हाला उत्तर देईल असं सांगितलेलं आहे. प्रश्न असा की इतक्या मोठ्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे आत्ता उत्तर नसेल तर SIRच्या प्रक्रियेला आपण लगेचच सामोरं जात असताना
हा मोठा संभ्रमाचा विषय राहणार आहे आणि त्याकरता आमचा पाठपुरावा महाविकास आघाडीचा निश्चितपणे राहील. यामध्ये वल्नरेबल जे सेक्शन्स आहेत त्यांच्या संदर्भात काय केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये वीट मजदुरीचा संबंध असेल किंवा एक छोटे छोटे जे कामगार आहेत ज्यांचे स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही काय करणार किंवा LGBTQच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेणार, या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही तिथे परामर्श घेण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देण्याचं काम केलेलं आहे. मॅपिंगचा जो विषय आहे तो देखील आता क्लिष्ट विषय आहे आणि ज्या पद्धतीनं यांनी सांगितलं की 70% मॅपिंग आमचं झालेलं आहे तिच्या प्रक्रियेमध्ये, परंतु आम्हाला जे आमच्या कार्यकर्त्यांकडनं जो हे येतंय फीडबॅक येतोय त्याच्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये 40-45% वरती गेलेलं नाही. मुंबईमधल्या अनेक मतदारसंघामध्ये तेवढं देखील गेलेलं नाही. परंतु त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे यादी आहे का, ते देणार का, तर ते देणार आहेत अशा तऱ्हेचं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु ही एक प्रक्रिया प्रचंड मोठी क्लिष्ट असणार आहे. डी वोटरचा मोठा प्रश्न आहे, जो नवीन मतदार जो नोंदणीचा, आणि त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये प्रबोधन करणं की कशा पद्धतीनं आपल्याला रजिस्टर करता येईल, ह्या गोष्टीसाठी BLA असतील किंवा पक्ष यांची फार मदत लागणार आहे, सगळी राजकीय पक्षांची. आणि एक मोठं कॅम्पेन जसं आता आदित्य साहेबांनी सांगितलं की मीडियाचा देखील प्रचंड मोठा रोल राहणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे जे संभ्रमाचं वातावरण आहे, सगळ्यात संभ्रमाचं वातावरण हे दूर करता येईल संभ्रम, पण जे भीतीचं वातावरण संपूर्ण देशपातळीवरती आहे, जे आपण बंगालमध्ये पाहिलं, कारण हे आयुध म्हणून वापरलं जाते SIRचा, हे जे काही हत्यार म्हणून वापरलं जाते आणि निवडणुका जिंकण्यासाठी. आजही आम्ही पाहिलं की जवळपास BLAची यादीमध्ये 52,000 पेक्षा जास्त BLA भाजपचे झालेले देखील आहे. प्रश्न असा आहे की ह्या संदर्भामध्ये त्यांची जी काही जागरूकता ही नागरिकांच्या हितासाठी नाही आहे, ती स्वहितासाठी आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एकत्र, तिन्ही पक्ष एकत्र येतो आहोत आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे असं आमचं सगळ्यांचं एकमत आहे. आणि त्यामुळे ह्याचा पाठपुरावा आम्ही करत राहणार आहोत. याच्याही पुढे या संदर्भामध्ये आठवड्यानं भेटणं हे निवडणूक आयोगाशी चालणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत जनतेच्या खऱ्या अर्थानं महत्वाची आहे आणि राजकीय पक्षांच्या आणि विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांचे एकमत आणि एकदिलाने प्रयत्न आहेत. सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडलेला आहे की BLO म्हणून जे काही कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांचा मागचा अनुभव बघता विधानसभेच्या वेळेचा, त्या कर्मचाऱ्यांच्यावर राजकीय कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा राजकीय त्याचा दबावाचा वापर करून त्यांचं निपक्षपणाने काम करण्याच्या बाबतीमधली अडचण होऊ नये, त्यासाठी जर एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची जाणीवपूर्वक नावं वगळली गेली किंवा राजकीय हस्तक्षेपातून काम केलं गेलं, ते निदर्शनात आणून दिल्यानंतर त्याच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे. मला वाटतं की त्यांनी सांगितलेलं आहे की तसं आम्ही पत्रक पण काढू की ही प्रक्रिया पूर्णपणाने राजकारणाविरहित झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांनी ती सूचना आमची मान्य केलेली आहे. आता त्याच्यावर काय होतोय याच्यावर आम्ही निश्चितपणे बारकाईने लक्ष ठेवणार आहोत.